संक्रांत स्पेशल रिलीज फ्रेंड्स हा चित्रपट स्वप्नील आणि सचित यांना पडद्यावर एकत्र आणणारा चित्रपट आहे। मराठीतला ब्रोमॅन्स रिवॅम्प होतोय फ्रेंड्सच्या निमित्ताने। चित्रपट मनोरंजक आहे की नाही याबाबतचे 5 महत्त्वाचे मुद्दे हे असे। क्रमांक 1, तगडी स्टार कास्ट म्हणून हा चित्रपट नक्कीच आकर्षित करतोय। स्वप्नील आणि सचित यांच्या सोबतच न्यू कमर गौरी नलावडे या तिघांचाही वजनदार परफॉर्मन्स या चित्रपटाची नस आहे। यांच्या अभिनयातून दिल दोस्ती यारी वारी पडद्यावर जिवंत होते। मला जर कोणी सांगितलं ना की प्रेम आणि मैत्रीमध्ये काहीतरी एक निवड, आईच्या मैत्रिणी। क्रमांक 2, चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन ह्या 2 गोष्टी त्या मानाने यथायोग्यच झाल्यात। चित्रपटात दाक्षिणात्य प्रभाव नक्कीच दिसून येतोय। सीन्स मध्ये नसलेली कंटिन्युइटी आणि एडिटिंग मधले जर्क समीक्षकांच्या डोळ्याला जाणवतील असे आहेत। जरी भारतीय संस्कृतीच्या चौकटीत बसणारी कथा म्हटली तरी त्यातली कारण मीमांसा तितकीशी समाधानकारक वाटत नाही। क्रमांक 3, चित्रपटातली गाणी अतिशय श्रवणीय झाली आहेत याचा परिचय तर तुम्ही घेतला असेलच। गाणी जशी ऐकायला छान वाटली तशी पाहायलाही मनोरंजक झाली। पंकज पडघन, निलेश मोहरीर, अमित राज यांच्या संगीताने चित्रपटाला नक्कीच म्युझिकल केलंय, परंतु त्यासोबत पार्श्वसंगीताचा जास्त वापर झाल्याने चित्रपटाला मेलोड्रामॅटिक फील येतोय। क्रमांक 4, चित्रपट आपल्या आवडीच्या कलाकारांमुळे मनोरंजक होतो, परंतु तरीही उत्तम संवाद, दिग्दर्शन, चित्रीकरण या सगळ्याच बाबतीत चित्रपट आणखी उत्तम होऊ शकला असता। चित्रपटाच्या कथेची योग्य बांधणी फार जास्त महत्त्वाची होती। खेचलेले संवाद आणि दृश्ये यांमुळे चित्रपट क्लायमॅक्स मध्ये रेंगाळतो। क्रमांक 5, स्वप्नील, सचित आणि गौरी यांचा चांगला परफॉर्मन्स, चांगला संगीत, साऊथ स्टाईल ऍक्शन आणि जोरदार डायलॉग बाजी या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे फ्रेंड्स हा सिनेमा आहे। हे सगळं आवडत असेल तर हा चित्रपट तसा मनोरंजक नक्कीच आहे। मी या चित्रपटाला देते 2.5 स्टार्स, पण तुम्ही थिएटर्स मध्ये जाऊन नक्की हा चित्रपट पहा आणि तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका।